कच्चा लिंबूच्या सर्व टीमला, विशेषतः प्रसाद यांनी अशा प्रकारची स्टेप पाऊल उचललं त्याबद्दल विशेष अभिनंदन. आणि त्याचबरोबर मंदारने सुद्धा त्याची साथ दिली एक निर्माता म्हणून, जो खरं म्हणजे ओरिजिनल निर्माता मेंटॅलिटीचा माणूस नाही आहे, पण तरीही निर्माता बनून त्याच्या मागे उभं राहणं याकरता एक वेगळी हिंमत लागते आणि त्याकरता स्वतःला खूप मोठा कलाकार असावा लागतो, तसा मंदार आहे. त्याबद्दल खरंच म्हणजे जेवढं कौतुक आपण करू तेवढं थोडं आहे असं मला वाटतं. आणि ही तर सुरुवात आहे. आज मराठी चित्रपट सबळ जास्तीत जास्त होत आलेला आहे, दिवसेंदिवस तो होत आलेला आहे. कारण प्रेक्षक ज्यांना आपण केटर करतो ते सुद्धा किंबहुना तेच सबळ झाल्यामुळे हे सर्व फिल्म मेकर सुद्धा सबळ झालेले आहेत. एक फार छोटस आणि फार कॉमन असं प्रिन्सिपल आहे that the container has to be stronger than the content. Only then it can hold it. तर ऑडियन्स जो आपला आहे तो एक कंटेनर आहे. त्याच्यात ती क्षमता असणं फार जरुरीचं असतं ते कॉन्टेंट होल्ड करण्याकरता. ती क्षमता आज सुदैवानं आपल्या प्रेक्षकांची झालेली आहे. अजून एक आनंदाची गोष्ट आहे माझ्याकरता की हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट आहे. माझ्या करिअरची सुरुवात मी ब्लॅक अँड व्हाईटनीच केली होती आणि अनेक चित्रपट त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट मी केले. ब्लॅक अँड व्हाईटच्या शिवाय दुसरं मला एक्सपिरियन्स नाही करता आलं. मला अजून त्याची एक छोटीशी आठवण शेअर करावीशी वाटते म्हणून मी हे करतोय की मला जेव्हा सफेद शर्ट घालावा लागायचा, अमलला जास्त कळेल मी काय म्हणतोय ते. हा इथे बसलाय. आम्हाला जेव्हा जास्त म्हणजे पांढरा शर्ट घालायला लागायचा तेव्हा पांढरा आम्हाला घालू द्यायचे नाही डीओपीस, कारण का तो खूप जास्त असा ओव्हरशूट व्हायचा आणि तो असा अंगावर यायचा कॅमेऱ्यात. म्हणून तेव्हा नीळ नावाचा प्रकार असायचा. त्या नीळ मध्ये तो कम्प्लीट शर्ट ब्लू करून टाकायचे, कम्प्लीट निळा असा करून टाकायचे आणि तो मग जेव्हा स्क्रीनवर दिसायचा तेव्हा तो पांढरा दिसायचा. तर मला नेहमी हा प्रश्न तेव्हा पडायचा की निळा शर्ट का घालतायत, तसं असा कुठला युनिफॉर्म असतो शाळेचा त्याच्यात निळा शर्ट आणि काळी पॅन्ट असते, असा लहानपणी मला तसा प्रश्न पडायचा. पण नंतर मला त्या डीओपीनी स्वतः समजून सांगितलं की असं का करतो आपण. अशा प्रकारे माझं शिक्षण सुरू झालं. पण ते ब्लॅक अँड व्हाईटच्या इरामध्ये सुरू झालं, त्याचा मला अभिमान वाटतो. आणि आज पुन्हा एकदा एक ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. संख्या अर्थातच प्रेक्षकांची तेव्हा होती त्याहून खूप जास्त वाढलेली आहे, त्यामुळे त्यांना आनंदही तेवढाच जास्त घेता येईल या चित्रपटाचा. पुन्हा एकदा